मित्रांनो, 18 जानेवारी हा रविवारचा दिवस या वर्षातील सर्वात मोठी आणि पहिली अमावस्या असलेली मौनी अमावस्या घेऊन येतो आणि या दिवशी माता लक्ष्मी व भगवान शनिदेव यांच्या कृपा आशीर्वादाने तयार होत आहे दिव्य आणि अत्यंत दुर्लभ असा महाशुभ संयोग कालसर्प योग, ज्यामध्ये 12 राशींपैकी नेमक्या 6 राशींवर धनवर्षाव होईल आणि त्या जातकांचे आर्थिक नशीब असे तेजस्वी होईल की ते अक्षरशः करोडपती आणि मालामाल होतील। म्हणजेच आता शनिदेवांच्या अनुकंपेमुळे या 12 राशींमधील नेमक्या 6 राशींच्या लोकांना 18 जानेवारी हा रविवार मौनी अमावस्येचा दिवस स्वतः विधाताही रोखू शकणार नाही करोडपती होण्यापासून, मालामाल होण्यापासून। कारण आता शनिदेव स्वतः या 6 राशींच्या जीवनातील दुःख, संकट, वेदना आणि ताण त्रास दूर करून नव्या सुख समृद्धीच्या वाटा खुल्या करणार आहे। आणि आता या 6 राशींच्या जीवनात शनिदेवांच्या आशीर्वादाने अपार आनंद, यश, सौभाग्य आणि बदलाची लाट येणार आहे, ज्यामुळे पुढील काळात या राशींचे जीवनच बदलून जाईल। मित्रांनो, आता प्रश्न असा की त्या 6 भाग्यशाली राशी कोणत्या आहे ज्यांना शनिदेवांच्या विशेष कृपेमुळे 18 जानेवारी रविवार मौनी अमावस्या या दिवशी करोडपती बनण्याची संधी मिळणार आहे, धनप्राप्ती होणार आहे आणि मालामाल होणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या भाग्यवान राशींची माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पाहावा, एकही क्षण मिस करू नये, कारण हा व्हिडिओ त्या 6 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती, भगवान शनिदेवचे सर्व भक्त हा व्हिडिओ ताबडतोब लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहून त्यांच्या चरणी नमन करा। तसेच जे भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यामध्ये तुमच्या राशी देखील असू शकतात, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आपणास सांगू इच्छितो की हिंदू पंचांगानुसार वर्ष 2026 मध्ये मौनी अमावस्या 18 जानेवारीला साजरी केली जाणार आहे आणि अमावस्या तिथीचा शुभारंभ 18 जानेवारीच्या रात्री 12:03 वाजता होईल, तर तिचा समारोप 19 जानेवारीच्या रात्री 1:21 वाजता होईल आणि उद्य तिथीच्या नियमानुसार हा प्रमुख पर्व 18 जानेवारीलाच मान्य व साजरा केला जाईल। या दिवशी लोक आपल्या पितरांच्या शांतीसाठी पितृतर्पण, स्नान, दान आणि पुण्यकर्म करतात। तसेच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणे देखील अत्यंत शुभ व फलदायी मानले गेले आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा, यमुना, नर्मदा, सरयू किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे। ब्रह्ममुहूर्तात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्य देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। स्नानाच्या वेळी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना जल अर्पित करावे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात, कुटुंबाला आशीर्वाद देतात आणि जीवनात सुख समृद्धी, शांती आणि उन्नती येते। शास्त्रानुसार या दिवशी तर्पण, पिंडदान व श्राद्ध केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून कोट्यवधी भक्त पुण्य संचय करतात। परंतु जर कोणत्याही कारणास्तव आपण गंगा किंवा इतर पवित्र नदीपर्यंत जाऊ शकत नसाल तर निराश होण्याची गरज नाही, कारण घरातील स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्यास ते गंगा स्नानाच्या समकक्ष पुण्यदायी मानले गेले आहे। याशिवाय संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेस चौमुखी दिवा लावणे हा उपाय पितरांची कृपा प्राप्त करण्यास आणि घरात शांती व सौख्य वाढविण्यास अत्यंत प्रभावी मानला जातो। स्नानानंतर मौनी अमावस्येला दान करणे अतिशय पुण्यदायी आहे, कारण शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान हे 100 यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य देते। मौनी अमावस्या हा आत्मचिंतन, मौन, सेवा आणि साधनेचा दिवस आहे। मौन स्नान
दान आणि पितृस्मरणाद्वारे हा दिवस जातकाला आपले जीवन शुद्ध करण्याची, अंतर्मन स्वच्छ करण्याची आणि आध्यात्मिक उन्नतीकडे एक पाऊल टाकण्याची संधी देतो. मौनी अमावस्येला श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने केलेले पुण्यकर्म केवळ पितरांना मोक्ष देत नाही, तर साधकाच्या जीवनात सुद्धा शांती, समृद्धी, सौभाग्य आणि आध्यात्मिक प्रकाश पसरवतात. मित्रांनो, चला आता आपण त्या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींविषयी बोलूया ज्यांच्यावर भगवान शनिदेवांची विशेष कृपा होत आहे. या भाग्यशाली राशींमध्ये जी पहिली आणि प्रमुख रक्कम आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीतील जातकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान शनिदेवांची अपार कृपादृष्टी कायम राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला धनलाभाची प्रबल शक्यता निर्माण होत आहे. या राशीतील व्यक्तींना व्यापार व्यवसायात उन्नती मिळेल, नवीन संधी मिळतील आणि व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. जे लोक नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती मिळेल, मान सन्मान वाढेल आणि करिअरच्या पाया वेगाने चढता येतील. तसेच जे लोक परदेशात नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठीही परदेश प्रवास, परदेश शिक्षण आणि परदेश नोकरीचे योग तयार होत आहेत. याशिवाय मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नाच्या साधनांमध्येही वाढ होईल, कामात यश मिळेल, उद्दिष्टे साध्य होतील आणि सर्व कार्ये योग्य प्रकारे पूर्ण होतील. भगवान शनिदेवांची विशेष कृपा मकर राशीवर असल्याने त्यांच्या जीवनातील दुःख, वेदना आणि अडथळे दूर होणार आहेत आणि आगामी काळात त्यांना मिळणार आहे अपार आनंद, सुख, समृद्धी आणि जीवन बदलून टाकणारे सुंदर क्षण, ज्यामुळे मकर राशीच्या लोकांचे जीवन एका नव्या अध्यायात प्रवेश करेल. यानंतर जी अगली राशी येते ती आहे मेष राशी. मेष राशीतील मित्रांनो, तुमच्यासाठी ही कालखंड अत्यंत शुभदायी दिशेने जात आहे, कारण भगवान शनिदेव तुमच्यावर विशेष प्रसन्न आहे. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल आणि तुम्हाला अनेक नवी संधी लाभण्याची शक्यता आहे. त्या संधींचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक टप्पे पुढे सरकवाल. जे कार्य अनेक दिवसांपासून थांबले होते ती आता वेळेवर पूर्ण होतील आणि जे नवे कार्य तुम्ही सुरू कराल त्यात यश आणि प्रगती निश्चित मिळेल. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या उत्पन्नातून वाढ होईल, धनलाभाचे अनेक द्वार उघडतील, अचानक प्राप्त होणाऱ्या पैशाचे योग तयार होतील, घरात आनंदमय वातावरण राहील आणि व्यापार कार्यक्षेत्रातही वाढती प्रगती साधता येईल. सामाजिक स्तरावर सन्मान, मान्यता आणि संपत्ती मिळण्याची संधी वाढेल. जर तुम्ही वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदीबाबत काही योजना आखत आहात तर ती योजना यशस्वी होण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे. शनिदेवांची विशेष कृपा मेष राशीवर असल्याने हा काळ तुमच्या पूर्ण समर्थक आहे. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि काळाच्या हातातून मौल्यवान संधी हातचे जाऊ देऊ नका. आता पुढील राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी देखील भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे अत्यंत शुभ संकेत निर्माण होत आहे. या राशीच्या लोकांना अत्यंत लवकर कुठल्यातरी शुभ संदेशाची प्राप्ती होईल किंवा जीवनात काहीतरी महत्त्वपूर्ण चांगली घटना घडेल. मेहनतीची फळे तुम्हाला मिळतील, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि जे कार्य बराच काळ अडथळ्यांमुळे थांबले होते ती आता यशस्वीपणे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल, समाजात संपर्क वाढतील आणि विविध प्रकारे नवे लाभ व धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य लाभेल. तुमची बोली मधुर असल्याने तुमचे काम सोपे होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. यशाच्या पायऱ्या एकामागून एक चढता येतील, धन संबंधित तणाव दूर होतील आणि जे कार्य वर्षानुवर्षे अडकले होते ते पूर्ण होतील. शनिदेवांची विशेष कृपा वृषभ राशीवर सतत राहील, ज्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल, आपल्या क्षेत्रात झेंडे फडकवाल
लोक तुमच्या यशाची दखल घेतील आणि तुमच्या तेजाचे महत्त्व जग बघेल. सांगायला काही चूक ठरणार नाही की शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक, उन्नतीकारक आणि यशदायी ठरणार आहे. पुढील राशी बघण्याअगोदर या दिव्य व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी कोणती आहे हे आम्हाला नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढची भाग्यशाली राशी येते ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर स्थिर आहे. कन्या राशीच्या लोकांना केवळ धनलाभच होणार नाही तर व्यापार वाणिज्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळण्याची तसेच वेतनवाढ मिळण्याचीही संपूर्ण शक्यता आहे. यासोबतच जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात त्यांच्यासाठीही या काळात मजबूत योग तयार होत आहे. शनिदेवांची विशेष कृपा कन्या राशीवर असल्याने व्यापारी लोकांना अधिक नफा मिळेल, धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुलतील आणि लाभदायी संधी स्वतःहून त्यांच्या दाराशी येतील. याशिवाय ज्यांना संतती सुखाची इच्छा आहे त्यांना या काळात संतती सुख प्राप्त होईल. घरात आनंदी वातावरण राहील, प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि कुटुंबातील सौहार्द अधिक वाढेल. ज्यांनी वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना बनवली आहे त्यांच्या या योजना नक्कीच सफल होतील. शनिदेवांची दिव्य कृपादृष्टी कन्या राशीवर स्थिर असल्याने त्यांच्या समस्त मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात विविध प्रकारचे लाभ, धनलाभ आणि यश प्राप्त होईल, ज्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींचे जीवन एका नव्या आणि शुभ अध्यायात प्रवेश करेल. यानंतर जी पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. मित्रांनो, सिंह राशीच्या जातकांसाठीही प्रचंड शुभयोग निर्माण झालेले आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी कालखंड अत्यंत उत्तम ठरणार आहे. केवळ मानसन्मान वाढणार नाही तर समाजात तुमच्या कार्याची प्रशंसा होईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक अधिक उंचावेल. जीवनात असे नवे मार्ग आणि संधी निर्माण होतील ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि सुखद बदल घडतील. शनिदेवांच्या कृपेने धनप्राप्ती होईल, व्यापार वाढेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सर्व बाजूंनी लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळेल, वेतनवाढ मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. संतती सुख हवे असणाऱ्यांना संतती सुख मिळेल आणि घरात आनंद व उत्सवाचा माहोल तयार होईल. याशिवाय शनिदेवांची विशेष कृपा असल्याने सिंह राशीच्या व्यक्तींना भविष्यात अपार यश, आनंद आणि समृद्धी मिळेल. याचबरोबर माँ लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही या राशीवर राहणार असल्याने काळ त्यांच्यासाठी पूर्णतः अनुकूल बनणार आहे. आता या यादीतील पुढची राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या जातकांसाठीही भगवान शनिदेवांच्या कृपेने अत्यंत शुभ काळ उलगडत आहे. लवकरच तुम्हाला एखादे महत्त्वाचे शुभवार्ता मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळू लागेल आणि त्यामुळे तुमचा आनंद ओसंडून वाहील. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे रुकेलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील. शनिदेवांची असीम कृपा असल्याने धनासंबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुलतील. आर्थिक वृद्धी होईल, यश मिळेल आणि मोठमोठ्या संधींचा लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळण्याचे योग तयार होतील. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व समस्या, अडथळे आणि त्रासांचा आता अंत होईल आणि आता त्यांच्या जीवनात प्रवेश करतील अपार आनंद, सुख, समृद्धी आणि यश, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढील रास येत आहे ती आहे कुंभ रास आणि कुंभ राशीच्या लोकांना सांगावंसं वाटतं की भगवान शनिदेव
यांच्या विशेष कृपेने आता तुमच्या जीवनात आनंदाचे, सुखाचे आणि शुभफळांचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडणार आहेत. होय मित्रांनो, शनिदेव या काळात तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि याच कारणामुळे तुमच्या नशिबात आता अशी मोठी आनंद वार्ता येणार आहे की ती तुम्हाला बाहेरूनच नव्हे तर आतूनही पूर्णपणे बदलून टाकेल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर जेवढी मेहनत केली, जितके प्रयत्न केले, जितक्या अडचणींमधून मार्ग काढला, त्या सर्व मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्रत्यक्षात मिळणार आहे. आणि जे जे काम तुमचे आतापर्यंत थांबलेले आहे, अडकलेले आहेत किंवा सतत अडथळ्यांमुळे पूर्ण होत नव्हते, ती सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी तर हा काळ अधिक शुभ आहे. व्यापारात नफा मिळेल, धंदा दिवसेंदिवस वाढेल, नवा विस्तार होईल आणि खरंच व्यापारात अशी चमक येईल की दिवस दुप्पट आणि रात्र चौपट वाढ होईल असा कालखंड शनिदेव देत आहेत. आणि यामुळे चारही बाजूंनी लाभ, प्रगती, संधी, उत्पन्न आणि समाधानच समाधान दिसणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना आता जीवनाच्या प्रत्येक बाजूने आनंद आणि समाधानाचा नवीन अनुभव मिळणार आहे, कारण भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न आहे. आणि ज्या लोकांची नोकरी आहे त्यांना नोकरीत बढती मिळण्याचे तसेच पगार वाढीचे योग प्रबळ होत आहेत. जे रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल आणि ज्यांचे पैसे कुठेतरी अडकलेले आहे किंवा अडथळ्यांमुळे परत मिळत नव्हते, त्या पैशांचीही लवकर परतफेड होण्याची योगजोड आहे. व्यापारात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील, रुकावटांचे बंधन सुटेल आणि जीवनात एकामागून एक सुखद प्रसंग आणि आनंदाचे क्षण येऊन ठेपतील. म्हणून कुंभ राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्ही जीवनात एका नवीन आनंदाचा, नवीन ऊर्जा आणि नवीन बदलाचा अनुभव घेणार आहात, कारण शनिदेवांची विशेष कृपा या काळात तुमच्यावर ठामपणे टिकून आहे आणि त्यामुळे वेळ तुमच्या पूर्ण पक्षात आहे. या वेळेचा पूर्ण लाभ घ्या, संधी हातून जाऊ देऊ नका, कारण पुढील रास आहे मिथुन रास. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांना सांगावं लागेल की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावरही दृढ आहे. येणाऱ्या काळात आय वाढेल, व्यवसायात अचानक नफा मिळेल, नोकरीत पदोन्नती होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जे आर्थिक काम अर्धवट आहे किंवा अडचणीत आहे ती सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. घरगुती वातावरणात आनंद, शांतता आणि समाधान असेल. कुटुंबात चांगले प्रसंग येतील आणि शनिदेवांच्या कृपेने मिथुन राशीच्या व्यक्तींना देखील असे संधी लाभतील ज्यामुळे जीवनात धनलाभ, प्रगती आणि अपार आनंद मिळेल. व्यापारी वर्गासाठी तर अचानक मोठा नफा होण्याचे संकेत आहे आणि धनप्राप्तीचे योग मोठ्या प्रमाणात बनत आहे. तसेच जे लोक नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे त्यांच्या योजनाही यशस्वी होतील. संतान प्राप्तीचा आनंद मिळू शकतो आणि त्यामुळे कुटुंबात मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा प्रसंग येईल. म्हणजेच शनिदेवांच्या आशीर्वादाने आता वेळ तुमच्या पूर्ण पक्षात असून हा वेळ हातातून जाऊ देऊ नका, याचा योग्य प्रकारे लाभ घ्या. मित्रांनो, तर या होत्या या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची राशी कोणती होती कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.